दोन दिवसापूर्वी नंदू पारखे यांनी बातमी केली होती. त्या बातमीमध्ये त्यांनी आरपीआयचा उल्लेख केला होता की आरपीआयचे कार्यकर्ते आम्हाला त्रास देतात. यामागे काय सांगाल, नेमकं काय कारण आहे? आरपीआयचे कार्यकर्ते त्रास देते म्हणजे की आरपीआय मध्ये संपत भोसले, तुषार दिवे, पप्पू कोळगे हे कुठल्याही प्रकारचे आरपीआयचे सदस्य नाहीये, कुठल्या पदावर नाहीये, नसून तरी पण आरपीआयचं नाव बदनाम करण्याचं एक काम हा नंदू पारखे प्रसार माध्यमातून करीत आहे. काय तुमची मागणी, काय काय कारवाई केली पाहिजे त्याच्यावर? नाही, आम्ही कदापि पक्षाची बदनामी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही DYSPला विनंती केली की याच्यावरती पक्षाची बदनामी प्रकरण त्याच्यावरती गुन्हा दाखल करून घ्या म्हणून. नंदू पारखे यांनी काल आरोप केला आणि त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आला होता त्यांच्या मिसेस विषयी की त्या मिसेसचा घातपात केला आहे, असा आरोप तुम्ही केला होता. आणि त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की हा घातपात नव्हता, डॉक्टरने देखील PM रिपोर्ट आम्हाला दिला आहे आणि त्यामध्ये नील असा रिपोर्ट आला आहे. नेमकं घटना काय आहे, काय घडलं आहे सगळं? संपूर्ण प्रकार हा त्यांची जी मिसेस आहे ती नात्याने माझी मेवणी आहे, माझ्या सख्या मामाची मुलगी आहे. समोर संपूर्ण घटना ही आमच्या समोर झालेली आहे. ज्यावेळेस तिचं निधन झालं त्यावेळेस प्रथमतः नंदू पारखे यांचा PM साठी नकार होता, परंतु नातेवाईकांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या संमतीने तिचे संशयास्पद मृत्यू झाला, या कारणाने आम्ही PM करायला भाग पाडले. त्यामध्ये दुसरा विषय असा की मृत्यूच्या वेळेस जो घटनाक्रम होता तो आम्हाला काहीसा न पटण्याजोगा होता. त्यांनी सांगितलेली माहिती अगदी हाकेच्या अंतरावर त्यांची जी व्यक्ती मृत पावली तिची सख्खी बहीण त्याच गावामध्ये राहते, त्यावेळेस तिला माहीतसुद्धा नव्हतं की तिच्या बहिणीसोबत असं झालं आहे आणि ती ॲडमिट आहे. अशा अनेक संशयाच्या सुया त्याच्याकडं इशारे करत होते. त्या सर्वांच्या आधारे आम्हाला असं वाटलं की आमच्या मेवणीसोबत म्हणजे माझ्या मेवणीसोबत नक्कीच काहीतरी घातपात झाला असावा. त्याच्यावर लोणी पोलीस स्टेशनला असणारे बरेचसे गुन्हे, त्यामध्ये बरेचसे गुन्हे महिलांचे आहेत. आणि तिच्या मृत्यूच्या काही दिवसांआधी ती वडनेर या ठिकाणी गेली असता तिने असे आमच्या मामांना सांगितले होते की मला माझ्या पतीकडून त्रास होत आहे, त्याचे बाहेरील काही मुलींशी किंवा महिलांशी अनैतिक संबंध आहेत, त्याचे फोन वगैरे त्याला येत आहेत, अशी माहिती तिने स्वतः तिच्या मृत्यूच्या पूर्वी दिलेली होती. त्यामुळे त्याच्यावर संशय घेणं हे लाजमी होतं. यात नवीन काही असं काहीच नाही आहे, परंतु त्याने तो गुन्हा लपवण्याकरता आम्ही पुढे काही ॲक्शन घेऊ नये या कारणाने आमच्यावर खंडणीचा आरोप केलेला आहे. तसेच जर त्यांच्याकडं काही माहिती असेल तर त्यांनी नक्कीच ती प्रसार माध्यमातून द्यावा. त्यांना कोणाचा फोन कॉल असेल किंवा प्रत्यक्षातपणे पैशांची मागणी केलेली असेल हे त्यांनी सांगावं, प्रसारमाध्यमांना सांगावं, आम्हाला देखील सांगावं. तशी त्यांनी जर असं काही केलेलं असेल त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यासाठी आम्ही स्वतः DYSPंना सांगू की त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. कारण त्याची जी पार्श्वभूमी आहे ही गुन्हेगार वृत्तीची असल्या कारणानं तिच्या वडिलांना किंवा मेवण्याला किंवा तिच्या संबंधित जेवढे लोक आहेत त्यांना पुढेही काही त्रास देऊ नये असे खोटेनाटे गुन्हे त्यांच्यावर त्यांनी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून कोणाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये. राहिला RPIचा विषय, तर RPIचा कुठलाही पदाधिकारी मी नाही आहे. त्याचा मी एक पत्रकार असल्या कारणाने माझा प्रत्येक पक्षाशी संबंध येतो. बाईटच्या माध्यमातून असेल, एखाद्या मोर्चाच्या माध्यमातून असेल, याचा स्तंभ अशी मीडिया असं म्हटलं जातं, त्या मीडियाचा आधार घेऊन अशी चुकीची माहिती त्यांनी पसरवू नये. आम्ही सर्व सुज्ञ आहोत. ज्यांच्यावर आरोप केले सर्व सुज्ञ आहेत. एक माजी सरपंच आहे, एक पत्रकार आहे, एक प्रसिद्ध व्यापारी आहे. यांच्यावर असे खोटे गुन्हे दाखल करून आपल्यावर झालेला गुन्हा लपवू नये. त्यामुळे त्याच्यावर DYSPंना आम्ही पत्र दिलेलं आहे, त्याच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी. जर DYSPंनी त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर आमची भूमिका अशी राहील, आम्ही आंदोलन नक्कीच मोठं आंदोलन या RPIच्या माध्यमातून म्हणा किंवा RPIच्या बदनामीच्या माध्यमातून म्हणा किंवा आमच्या वैयक्तिक दिलेल्या त्रासातून आम्ही नक्कीच या पोलीस स्टेशन समोर आम्ही नक्कीच करू.
2 दिवसापूर्वी एक बातमी केली होती, त्या बातमीमध्ये तुमचा उल्लेख केला गेला होता त्याच्यामध्ये, आणि तुम्ही एका पक्षाचे काम करतात. काय सांगाल याच्यावर? मी आरपीआयचा पदाधिकारी नाही व कार्यकर्ता पण नाही. मी आरपीआयचा आणि माझा कुठलाही संबंध नाही. नंदू पारखेने हे जे आरपीआयचे कार्यकर्ते त्रास देतात ही खोटी बातमी मीडियाच्या समोर सांगितलेली आहे. काय आता काय मागणी काय? आता काय मागणी नाही, त्याने आरपीआयची आणि आमच्यावर खंडणीची अशी मागणी केलेली त्यावर नंदू पारखे कठोर कारवाई व्हावी अशी आमची विनंती. पण शनिवारी तिला 9 वाजता तिला दवाखान्यात नेलं. त्याचं काम होतं. शनिवारी मला 10च्या दरम्यान किंवा रात्री 12 वाजता जरी त्यांनी मला फोन केला असता मी तिथं गेलो असतो. काही वेळेस यांच्यावर रात्री 12 वाजता यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळेस मी बिगर हायवेची गाडी घेऊन मी त्याच्याकरता पळालेलो आहे. आणि माझ्या मुलीकरता मी गेलो नसतो का? यांनी मला का सांगितलं नाही? किंवा माझी मोठी मुलगी तिथंच आहे, तिला सांगितलं का नाही? त्याच्यावर माझा पूर्ण संशय आहे का यांनी काहीतरी घातपात केला असावा. त्याच्यामुळे त्यांनी तिला पोयची जागा केली आणि त्याच्यामुळे माझ्या मोठ्या मुलीला सांगितलं नाही. तिला तिला पूर्ण हे भेटायला पाहिजे, कारण न्याय भेटण्याला पाहिजे. बाकी दुसरं काय नाही. तुमच्या जावयाचे बाहेर काहीतरी संबंध होता असं तुमच्या मुली तुम्हाला सांगितलं होतं? अहो, आमच्या मुलीला ती कायमच तिचं लग्न झाल्यापासूनच याचे बाहेरची कॉन्टॅक्ट होते हे मला पूर्वीपासूनच माहित होतं. याच्या काही कॉन्टॅक्टला मी जामीन आहे स्वतः राहता कोर्टाला. तरी मी म्हणलं बा चला चाललंय. माझी मंडळी वरुणात 5वा महिना आहे. ती 4थ्या महिन्यात जेवायला आली होती. त्यावेळेसच तिने मला सांगितलं दादा असा असा प्रकार आहे हा, मला काय मी हा त्रास देतो याचं काय कारण आहे. आणि त्यावेळेसही ती मला सांगून गेली होती का मी सहज नवऱ्याला बोलले का आमच्या घरात तर दोन दुःख झाले बा. माझी भाऊजाई गेली, काही कारणास्तव माझी आई गेली, पुढं काय होईल त्याचं सांगता येणार नाही. तर तो तिला डायरेक्ट म्हणला होता आता 3रा नंबर तुझाच आहे, याला कारण काय असू शकतं हे मला सिद्ध करायचंय. त्याच्यामुळे मी इथं शिर्डीला येऊन अर्ज दिलाय.